भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या आपण ऑनलाईन व्हिडिओज बनवत आहोत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामधील सेकंड चॅप्टर जो आहे ज्याचं नाव आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट, तो चॅप्टर आपण पाहतोय. त्याचा पार्ट फर्स्ट यापूर्वी तुम्ही नक्कीच पाहिला असेल. पार्ट सेकंड आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. या पार्टमध्ये प्रामुख्याने आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हशी रिलेटेड भाग पाहणार आहोत. ओके, आता या नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल ऑक्टेव्हज मीन्स ग्रुप ऑफ 8. ओके, म्हणजे न्यूलँडनं जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे ते 8 इलेमेंटच्या ग्रुपमध्ये केलेलं आहे. ओके, जसं आपण ट्राईडच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं, ट्राईड्स म्हणजे इट इज अ ग्रुप ऑफ 3 इलेमेंट, तसंच ऑक्टेव्हज मीन्स इट इज अ ग्रुप ऑफ 8 इलेमेंट. ओके, the English scientist John Newlands correlated the atomic masses of element to their properties in a different way. ओके, म्हणजे ज्या पद्धतीने डोबेरेनसनं ॲटॉमिक मासेस आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज यामध्ये कोरिलेशन मांडलं होतं, तसंच कोरिलेशन न्यूलँड्स या सायंटिस्टनं सुद्धा मांडलेलं आहे. म्हणजे ॲटॉमिक मासेसवरूनच त्यानं केमिकल प्रॉपर्टीज कोरिलेट केलेल्या आहेत. इन द इयर 1866 न्यूलँड्स अरेंज्ड 62 elements known at that time in an increasing order of the atomic masses. ओके, म्हणजे न्यूलँड्सनं हा जो काही न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह जेव्हा स्टेट केला त्यावेळेला त्याला 62 इलेमेंट्स नोन होते आणि त्याला नोन असणाऱ्या 62 इलेमेंट्सला त्यांनी अरेंज केलं आणि अरेंज करत असताना ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ओके, म्हणजे त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याला अरेंज केलेलं आहे. म्हणजेच काय तर इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट इलेमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ द थोरियम. म्हणजे जो सर्वात लाइटेस्ट इलेमेंट जो आहे हायड्रोजन, त्यानं तो सुरुवातीला घेतला आहे. त्यानंतर हायड्रोजन नंतर लिथियम, लिथियम नंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन या पद्धतीने हे इलेमेंट त्यांना अरेंज केलेले आहेत. आता ही अरेंजमेंट करत असताना आपण या ठिकाणी एक विशिष्ट कोडिंग, कलर कोडिंग सुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे या लिथियमला जो कलर दिलेला आहे तोच आपण सोडियमला दिलेला आहे, किंवा बेरिलियमला जो दिला आहे तोच मॅग्नेशियमला आहे, बोरॉनला जो कलर आहे तोच ॲल्युमिनियमला आहे, किंवा कार्बनला जो कलर कोड आपण दिला आहे तोच सिलिकॉनला दिलेला आहे. याचं कारण काय बरं? ही फाउंड दॅट एव्हरी 8th इलेमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. म्हणजे जर समजा आपण या ठिकाणी फर्स्ट इलेमेंट जर लिथियम कन्सिडर केलं तर लिथियम नंतर येणारा जो 8th इलेमेंट जो आहे सोडियम. ओके, पहा, लिथियम 1, बेरिलियम 2, बोरॉन 3, कार्बन 4, नायट्रोजन 5, ऑक्सिजन 6, फ्लोरीन 7 अँड 8th इलेमेंट जो येतो तो परत सोडियम येतोय. ज्यामुळे याला आपण कलर कोड करत असताना सिमिलर कलर कोडिंग केलेलं आहे. ओके, he found that every 8th element had properties similar to those of the first. म्हणजे 8th इलेमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत they are similar with the properties of the first element. That means the properties of the lithium and sodium are same or they have similar properties. ओके, त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीज कशा आहेत? सिमिलर आहेत. ओके, या ठिकाणी आपल्याला ही अरेंजमेंट या ठिकाणी परत पाहायला मिळते. For example, sodium is the 8th element from the lithium and both have similar properties. म्हणजे जर आपण लिथियम नंतरचा जर 8th इलेमेंट पाहिला तर सोडियम आहे, आणि या लिथियम आणि सोडियमच्या ज्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत दे हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत? सिमिलर आहेत. ऑल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी टू बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलॅरिटी विथ फ्लोरीन. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेशियमच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत दे शोज द सिमिलॅरिटी विथ द बेरिलियम अँड फ्लोरीन शोज द सिमिलॅरिटी विथ द क्लोरीन. ओके, म्हणजे त्यांच्या
म्हणजे जो काही 8th इलेमेंट जो येतोय तो 8th इलेमेंट शोज द प्रॉपर्टीज लाईक द फर्स्ट वन. ओके, न्यूलँड्सनं याच पद्धतीने अरेंजमेंट का केली असेल? कारण न्यूलँड्स हा जो सायंटिस्ट होता त्याला संगीताची आवड होती आणि संगीतामध्ये ज्या पद्धतीने सप्तस्वर असतात त्याच पद्धतीने या इलेमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यानं तो सप्तस्वराचा जो नियम आहे तो अप्लाय करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच सप्तस्वरामध्ये जो काही 7 स्वर झाल्यानंतर जो काही 8वा येणारा परत स्वर जो आहे तो पहिल्यासारखाच असतो. म्हणजे जसं यानं को रिलेशन ॲटॉमिक मासेस सोबत केलेलं आहे तसंच ही को रिलेटेड द प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट विथ द ऑक्टेव्स ऑफ द म्युझिक. ओके, न्यूलँड्स compared this similarity with the octaves in the music. म्हणजे म्युझिकमध्ये ज्या पद्धतीने सप्तस्वर आहेत किंवा ऑक्टेव्स जसे आहेत त्या पद्धतीने याला कम्पेअर केलेलं आहे. He called the similarity observed in the 8th and the first element as the law of octaves. मग त्यानं याला जे काही फर्स्ट आणि 8th इलेमेंट जो आहे या फर्स्ट आणि 8th इलेमेंटमध्ये येणारी जी काही सिमिलॅरिटी जी आहे यालाच त्यानं लॉ ऑफ ऑक्टेव या पद्धतीने नाव दिलेलं आहे. न्यूलँड्स ऑक्टेव्स, या न्यूलँड्स ऑक्टेव्समध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. ते लिमिटेशन्सची आपल्याला चर्चा करायची आहे. मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन अ न्यूलँड्स ऑक्टेव. या न्यूलँड्स ऑक्टेवमध्ये बऱ्याचशा लिमिटेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. म्हणजे या इलेमेंटचा जर विचार केला आपण तर या सगळ्या इलेमेंटला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेवमध्ये अरेंज करू शकला का? नाही. ही इज एबल टू अरेंज ऑल द नॉन इलेमेंट्स इन द लॉ ऑफ ऑक्टेव अप टू ओनली कॅल्शियम. ओके, म्हणजे कॅल्शियमपर्यंतचेच फक्त इलेमेंट यांना लॉ ऑफ ऑक्टेवमध्ये अरेंज केलेले आहेत किंवा दे ओबे द लॉ ऑफ ऑक्टेव. न्यूलँड्स fitted all the known elements in a table of 7 into 8, that is 56 boxes. But at the time of Newland he is knowing about 62 element आणि या 62 इलेमेंटला 56 बॉक्समध्ये अकोमोडेट करण्यासाठी त्यानं काय केलं आहे? न्यूलँड प्लेस्ड 2 elements each in a same boxes to accommodate all the known इलेमेंट्स इन द टेबल. म्हणजे त्यावेळेचे जे काही ऑल नोन इलेमेंट्स आहेत या ऑल नोन इलेमेंट्सला अकोमोडेट करण्यासाठी ही प्लेस्ड द 2 इलेमेंट्स इन द सेम बॉक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहू शकतो कोबाल्ट अँड निकेल, त्यानंतर सेरियम अँड लॅन्थम, हे जे इलेमेंट आहेत हे 2 इलेमेंट एकाच बॉक्समध्ये प्लेस केलेले. जसं की या ठिकाणी हा कोबाल्ट आणि निकेल आपण पाहू शकतो किंवा या ठिकाणी हा जो सिरियम आणि लॅन्थम जे आहे हा सुद्धा एकाच बॉक्समध्ये प्लेस केलेला आहे. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल, सिरियम अँड लॅन्थम. Moreover, he placed the element with the different properties under the same note in the octave. For example, Newlands placed the metals cobalt and nickel under the note do along with the halogen. म्हणजे या न्यूलँड्स ऑक्टेवमध्ये जर आपण पाहिलं तर या डो या नोट खाली त्यानं जे काही अरेंज केलेले जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट कोणते आहेत? तर फर्स्ट आहे हायड्रोजन, त्यानंतर आहे फ्लोरीन, त्यानंतर क्लोरीन आणि त्यानंतर त्यानं घेतला आहे कोबाल्ट अँड निकेल. जर आपण कोबाल्ट आणि निकेलचा जर विचार केला तर दे आर नॉट द प्रॉपर्टीज लाईक द क्लोरीन, फ्लोरीन अँड हायड्रोजन. म्हणजे जनरली हा फ्लोरीन, क्लोरीन दीज आर द हॅलोजन आणि या हॅलोजनमध्ये कोबाल्ट आणि निकेल यासारखे मेटल त्यांना अरेंज केलेले होते. ओके, away from them along with the non-metals, while ferrous having similarity with the cobalt and nickel, away from them along with the non-metals, oxygen and
सल्फर अंडर द नोट टी आय. म्हणजे या ठिकाणी ही जी नोट आपल्याला दिसते टी आय, या टी आय नोट खाली त्यांना अरेंज केलेले जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट कोणते आहेत, तर एक आहे ऑक्सिजन, त्यानंतर आहे सल्फर, त्यानंतर आहे फेरस. म्हणजे ऑक्सिजन सल्फर या दोन्हीचा जर विचार केला आपण तर हे दोन्ही नॉन मेटल्स आहेत आणि हा फेरस मेटल आहे. म्हणजे फेरसला त्यानं नॉन नोट खाली अरेंज केलेलं आहे. Also, Newland's octave did not have provision to accommodate the newly discovered element. म्हणजे जर एखादा न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट जर असेल तर हा न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेवचा जो टेबल आहे या टेबलमध्ये अरेंज करण्यासाठी जागा आहे का, नाही आहे. The properties of the new element discovered later on did not fit in the Newland's law of octave. न्यूलँड्स ऑक्टेवच्या नंतर जेवढं काही इलेमेंटचा शोध लागलेला आहे ते इलेमेंट्स या न्यूलँड्स ऑक्टेवचा जो काही लॉ आहे या लॉमध्ये फिट बसत नाहीत किंवा दे डू नॉट ओबे द लॉ ऑफ ऑक्टेव्स.